नमस्कार स्कॉलर्स मित्रांनो, आज पाहत आहोत आपण स्वाध्याय क्रमांक 3.2. आता 7वीला स्कॉलरशिप आहे. काय करूया, सुरुवातीला हा ब्रॅकेट सोडूया. ब्रॅकेट सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, यांचा लसावी. तर लसावी येणार आहे 12. मग याच्या डोक्यावर 6 असल्यामुळे 6 दुने 12 होतं. इथं 6ने मल्टिप्लाय करायचं 6. 3ला 3 चौक 12, मग इथं 4ने मल्टिप्लाय करायचं 4 दुने 8 आणि 4 असल्यावर 4 त्रिक 12, इथं आले 9. यांची बेरीज किती आली आहे, 23/12. त्यातून 23/12 वजा करायचा परत आपल्याला. मग उत्तर काय येणार आहे, 0. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. आता पाहिजे काय करू आपण, 25 एक 25, 25 हा 5 भाग देऊन घेतलाय. इथं छेद समान आहेत म्हणून छेद असाच लिहिला. यांची बेरीज केली, 51 आणि 102 झाले 153. दोघं वजा वजा असल्यामुळं, सारख्याच चिन्ह असल्यामुळे दोघांची बेरीज करून चिन्ह मोठं जे आहे ते द्यायचं. याला काय करायचं, गुणिले. आता हा भागाकारात आहे, गुणाकारात येणारा 5/1 वजा होणार. ठीक, वजा आहे, उलटा होणार. भाग देऊन घ्या. 17×5 = 85, 17×9 हा 5 5 गेला. मग इथे वजा 1 उरला, इथे वजा 1 आणि हा वजा 9. उत्तर आलं धन 9 अधिक 9, पर्याय क्रमांक 9. पुढचा प्रश्न. इथं पुन्हा सेम आहेत, लसावी काढायची गरज नाही. 7, 11 आणि 4 हा धन आहे, हा ऋण आहे. यांची वजाबाकी होईल. 7 आणि 4 11, इथं आलं वजा 1 गुणिले वजा 7, किती आलं, धन 7. ऑप्शन क्रमांक 2. चिन्हाकडे लक्ष द्या फक्त. 40/13 या परिमेय मागील विचारलंय. पूर्णांक संख्या येण्यासाठी त्यातून कोणती संख्या कमी करावी. भाग देऊन घ्यायचा अशा वेळेस. 40 आणि 13, 33 39, खाली उरला 1, इथं 1 उरला ना, म्हणजे 1 जर वजा केला आपण तर पूर्ण भाग बसेल. म्हणजे कोण वजा करायचं आहे आपल्याला, 1/13. पहा, 40/13 वजा 1/13 बरोबर 39/13. 13 × 13, 33 39. म्हणजे कोण वजा करायचं आपल्याला, 1/13. पुढचं. यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती. आता हे कोण आहे, धन, ही प्लस मध्ये जाणार. हे दोघं मायनस मायनस ही प्लस, हे कोण झाले, दोघी मोठ्या झाल्या. कम्पेअर फक्त या दोघांमध्येच करायचं. याला भाग देऊन घ्या. 7/4, 4 1 4, किंवा छेद समान करा, कसंही करा. 4 1 4, खाली उरला 3, पॉईंट आला 4 7 28 आणि 4 1.75 मायनस. तसं 5ला 3 भागून घ्या. 3 1 3, खाली उरला 2, 3 6 18, 3 6 18, हा आला -1/4. कोण छोटा आला, 1.75, म्हणजे 7/4. कसा, तर हा इकडून इकडे येतो ना, मग 1 2 3 जशा जशा संख्या मोठ्या होतील डाव्या हाताला तशा तशा त्या छोट्या छोट्या होत जातात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4. पुढचं. या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय येईल. चढत्या क्रमाने लिहायच्या. हे मायनस आहे, चढत्या म्हणजे सगळ्यात सुरुवातीला कोण येतं, छोटी संख्या, नंतर अजून मोठी संख्या, नंतर अजून मोठी संख्या. ठीक आहे, चढता म्हणजे छोटी मोठी मोठी. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे ऋण संख्या, ही सगळ्यात छोटी असते. 6.8 6 हे दोघांचा विचार करायचा नाही. का नाही करायचा, तर सुरुवातीला धनसंख्या दिल्या, तर धनसंख्या छोटी असते का, नाही, कधीच नाही. मग ह्या दोघांपैकी विचार करायचा. ह्या दोघांना बघा, आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. किती आला लसावी, 44. 11ने याच्या डोक्यावर गुणलं, ही आली 33/11 आणि 9 चौक 36/44. कोणची मोठी आली, 9/11 वाली. ठीक आहे ना, मग 9/11 मोठी आली, ही छोटी आली. ऑप्शन क्रमांक 3. किंवा पॉईंटमध्ये काढून घ्या, जसं करायचं तसं, दोन्ही चालतं. पुढचं. 22/3 या परिमेय संख्येलगतचा मोठा अपूर्णांक कोणता. भाग देऊन घ्यायचं, काही मिळवायचं ते मिळवायचं. पाहिजे 8 त्रिक 24 दिसते आपल्याला, 2/3 मिळवावं लागणार आहे. तरी पण पहा, 22/3, 3 7 21, खाली उरला 2, उरला 1. इथं 3 होण्यासाठी आपला 2 मिळवावा लागतो, तेव्हा 3 होतो. मग काय करायचं आपल्याला, 2/3. पहा, पडताळ करून दाखवतो, पडताळ करायची गरज नाही. आलं 24, म्हणजे याचा पूर्णांक कोणता आला, 8. 7 पॉईंट समथिंग होतं ना.
8वें एक्झाम्पल. या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? आता पहा 3 एक 3 ती 1 हाफमध्ये येणार आहे. 3 एक 3 वजा 3/1 ही येते. कोणती येते? ही 8. ऑप्शन क्रमांक 2. कारण भाग बसतोय त्याला, पूर्ण भाग बसून बाकी शून्य उरते. भाग बसून बाकी शून्य उरते म्हणजे ती संख्या आहे पूर्णांक. या संख्येमधील धन परिमेय संख्या कोणती? आता दोघं ऋण ऋण आहेत, दोघं एकमेकांसोबत कट होतात किंवा यांना जर -1 ने मल्टिप्लाय केलं तर तो कोण येतो? 4/13 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. चला इथे 3.2 आपलं संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरात 3.3 असं 3.3 घेऊ किंवा नवीन टॉपिक चालू करू. चौथा लेसन. अभ्यास करा मुलांनो, खूप खूप प्रॅक्टिस करा. गणित